फार्मच्या घोड्यांच्या रेवाल चाल स्पर्धेस मोठा प्रतिसाद। शहरातील लक्ष्मीनगरी येथे आज देशपातळीवरील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेसाठी AR स्टड फार्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते। या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 81,000 रोख रक्कम व 500 ग्रॅम चांदीचे मेडल, दुसऱ्या विजेत्यास 61,000 रोख व 300 ग्रॅम चांदीचे मेडल, तर तिसऱ्या स्पर्धक विजेत्यास 41,000 रोख रक्कम व 200 ग्रॅम चांदीचे मेडल देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अबुबकर भाईजान, सय्यद अब्दुल खदर, माजी सभापती गुलमीर खान, डॉक्टर विवेक नावंदर, दीपक देशमुख, स्कायलाइन कंस्ट्रक्शनचे मेहराज सिद्दीकी आदींची उपस्थिती होती। आज संपन्न झालेल्या स्पर्धेत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, लातूर, औरंगाबाद, परळी, परभणी आदी ठिकाणातील स्पर्धक सहभागी झाले होते। तर स्पर्धा यशस्वीतेसाठी AR स्टड फार्मचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज आपला मराठी न्यूज चैनल साठी परभणी जिला प्रतिनिधि बालाजी कांबळे। कि बहुत अच्छे से रेस ऑर्गेनाइज हुई, तीसरा साल था और इस टाइम पूरे इंडिया से लोग आए यहाँ पर रेस खेलने के लिए। हमारा मकसद ये है कि हमारे शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए हैं, दूसरे जो कामों में मुब्तला है, वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दे। और जिस शहर के अंदर जो लोग तंदुरुस्त सेहतमंद रहते हैं वहाँ का देश मजबूत रहता। उसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम जो रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिली के साथ अच्छी ज़िंदगी गुजारे। आज से उम्मीद है कि अभी आमदार साहब, खासदार साहब और कलेक्टर साहब भी बोलेंगे कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल का भी कोशिश है हमारी कि वर्ल्ड लेवल की भी रेस कराने के वास्ते हम जद्दोजहद कोशिश करेंगे। हे सातत्यानं समाज कार्यामध्ये व्यस्त असणारे व्यक्तिमत्व, शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, शहरामध्ये एकोपा राहावा, शहराचा विकास व्हावा, शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, रोजगार यावा, यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते। तुम्ही पाहिलं असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान असते। कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढे असते। म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा चौफेर विकास जे म्हणला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही। भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल, रोजगाराचं क्षेत्र असेल, लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं होईल, केले जाईल।